परवाच्या घटनेनं महाराष्ट्रातल्या आणि जगभरातल्या स्वामी भक्तांना, रामभक्तांना जो आनंद झाला होता, त्या ज्ञानेश महाराव यांच्या माफीनाम्यामागची खरी स्टोरी आज मी तुम्हाला सांगणार आहे. याचा अर्थ असा नाही की महारावांनी त्या दिवशी जी माफी मागितली ती खोटी होती, खरीच होती. फेसबुक लाईव्हवर पण आपण पाहिलं की त्यांना हात जोडून माफी मागताना. होय, या प्रकाराला आपण माफी मागणं असंच म्हणतो. पण ज्या ज्ञानेश महारावांची अख्खी हयात गेली हिंदू देवी देवता, हिंदू धर्म आणि हिंदू धर्माच्या परंपरा यांच्यावर टीका करण्यात. चित्रलेखा हे साप्ताहिक वाचताना असं वाटायचं की हे चित्रलेखा कमी आणि विचित्र लेखा जास्त आहे. इतके विचित्र लेख आणि व्यंगचित्र ही त्या साप्ताहिकात असायची. त्या साप्ताहिकाचे हे संपादक होते. महाराव या पुरोगामी लढ्यात एकटे सामील नव्हते. त्यांच्या एक सहकारी होत्या, संध्या नरे पवार. या बाईसुद्धा प्रचंड विखारी लेखन करायच्या चित्रलेखेतून. पण त्या काळी आपल्या हिंदू संघटनांच्या धर्मजागरण शाखा ज्या होत्या ना, त्या तितक्या ॲक्टिव्ह नव्हत्या. हिंदू धर्मावर टीका करणारे लोक म्हणजे विचारवंत या कॅटेगरी द्यायचे. महिला लेखिका असल्या की त्यांना विदुषी म्हटलं जायचं, पुरुष असेल तर विचारवंत. हे लोक मिळून एकत्रितपणे आपल्या धर्माचे वाभाडे काढत असायचे. आणि दुर्दैव म्हणजे ते हिंदूच असायचे. आणि या लोकांना तेव्हा लँडिंग प्लॅटफॉर्म्सही बरेच उपलब्ध होते. चित्रलेखा हे त्यातलंच एक व्यासपीठ होतं. निरंजन टकले या महाभागासारखे ज्ञानेश महाराव हे संपादक या नात्यानं गावोगावी व्याख्यानंही देत. आणि तो टकले जसा पक्का सावरकर द्वेषी आहे, तसाच हा महाराव हिंदू द्वेषी आहे. कमाल म्हणजे टकले असोत व महाराव हे दोघेही धर्मानं हिंदू आहेत. मगाशी जसं म्हणालो की चालेल, हे बोलतात आपल्या धर्माविरोधात, पण हे काय यवन म्लेच्छ दीन मोमीन वगैरे नाही आहेत, हिंदूच आहेत. यांची सुनता वगैरे झाल्याचं अद्याप तरी माझ्या कानावर आलेलं नाही. आणि या दोघांनी कुठल्यात फादरचा बत्ताशा तोंडात घेतल्याचंही ऐकिवात नाही. तो बत्ताशा देतात ना त्यांचं जेव्हा बाप्तिस्मा करतात तेव्हा. त्यामुळे हिंदू असलेले महाराव किंवा सुषमा अक्का अंधारे, निरंजन टकले, वामन मेश्राम यादी वैचारिक गोंधळ असलेले लोक स्वतःला विद्वान आणि विचारवंत म्हणवत जेव्हा हिंदू धर्माची नालस्तीच करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवतात, तेव्हा त्यातल्या प्रत्येकाची काही ना काही मजबुरी निश्चितच असते. महाराव हे शरद पवार नावाच्या आधुनिक राष्ट्रसंताच्या भजनी लागलेलं पात्र आहे. पण टकले, अंधारे आणि मेश्राम हे सुद्धा कधी ना कधी कुठे ना कुठे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पवार नीतीचे आणि पवार निधीचे लाभार्थी असतील. अशा वावड्या बाजारात उगाच उठत नाहीत. आपल्या हक्कांना पवार निधीचा कितपत लाभ झाला आहे हे असं काही लोक सांगत असतात. बाकी खरं खोटं ते त्यांनाच माहिती. आपण यावर काही न बोललेलं बरं. तरी अशा पाळीव पोषित विचारवंतांनी शरद पवारांच्या आशीर्वादानं यापूर्वी अनेकदा खरडेगाशी केलेली आहे. पण पवारांच्या व्यासपीठावरून अशा पद्धतीनं हिंदूंच्या देवी देवतांवर अश्लाघ्य टीका करणं म्हणजे जरा अतिच झालं. आणि हे अति आता मातीकडे वाटचाल करणार आहे. कारण मी आता महारावांच्या माफीनाम्याकडे वळतोय. महारावांनी जे विधान केलं त्याला झाले बरेच दिवस. फेसबुक आणि ट्विटरवर महारावला बऱ्याच राईट विंगर्सनी धुतला. पण अशा भामट्याला समोरासमोर भेटून कानफटवलं का नाही? कुठल्याही हिंदू संघटनेनं महारावच्या घरावर मोर्चा का काढला नाही? इतके दिवस हा भामटा उजळ माथ्याने समाजात कसा काय बरं फिरत होता? तर यामागचं कारण स्पष्ट आहे, हिंदू झोपलेला आहे. पण शरद पवार जागेत. हिंदू झोपलेला असला तरी शरद पवार जागेत. आता महारावांनी आपल्या अकलेचे तारे तोडले म्हणून आपण त्याला अपराधी समजून शिव्या घालतोय नव्हे, तो आहेच अपराधी. पण ज्या पवारांच्या राजकीय व्यासपीठावरून महाराव हे निंदाजनक वक्तव्य करतात, त्या व्यासपीठावरच्या जबाबदार व्यक्तींनी तोंडात लॉलीपॉप घेऊन बसणं हे कितपत योग्य होतं? मला मूग गिळून बसले असं म्हणायचं होतं. ते आता काय, मगाशी तो बत्तासा आला तोंडात घेऊन, बत्तासा बसलाय, आता लॉलीपॉप आलं. मला वाटतं हिंदू संघटनांनी महारावच्या विरोधात पोलीस तक्रारी दाखल केलेल्या आहेत. अनेक खटले देशाच्या कानाकोपऱ्यात दाखल केले गेले आहेत. महारावांनी एक पत्र दिले पोलीस आयुक्तांना. पण यात फक्त ज्ञानेश महारावच कसे बरं दोषी ठरतात? शरद पवारांना का सोडून देताय तुम्ही? तेही या ईशनिंदेत सहभागी होते. ब्लास्फेमी म्हणता ना याला. त्यांनाही तीच शिक्षा व्हायला हवी होती. पण शरद पवार पक्के हुशार आहेत. त्यांनी हे प्रकरण आपल्या व्यासपीठावरून घडलंय आणि आपल्या उपस्थितीत घडलंय. ही बाब आपल्या अंगलट येऊ शकते. नव्हे तर ही बाब विधानसभेला प्रचाराचा मुद्दा बनवून आपल्या विरोधात चालवला जाऊ शकतो. जगभरातल्या स्वामी भक्तांचा जो काही राग आहे, रामभक्तांचा राग आहे, जर मतपेटीतून व्यक्त झाला तर आपलं नुकसान होणार
हे लक्षात घेत त्यांनी तातडीनं महारावांना माफी मागण्याच्या सूचना आधीच दिलेल्या होत्या. महाराव देखील या माफी नाट्याच्या प्रयोगासाठी योग्य जागा, योग्य वेळ आणि समर्पक नेपथ्यासह सहकलाकारही शोधत होते. आणि अचानक भाजपच्या काही कार्यकर्त्यांना महाराव सापडले. त्यांनी महारावांच्या अंगाला हातही न लावता, त्यांच्या तोंडाला काळही न पाजता अगदी शुद्ध 100% गांधीगिरी करत, 100% शुद्ध गांधीगिरी करत त्यांचा निषेध केला आणि फेसबुक लाईव्ह करत माफी मागायला लावली. मात्र पुन्हा अशी आगळीक केली तर नाठाळांच्या माथी हानूकाठी म्हणत त्यांनी महारावांना हाग्यादम दिला. पण हे सगळं परवाच जुळून आलंय. परवाच, इतके दिवस का नाही झालं? बारामतीच्या करामती काकांच्या मनात आलं की या सगळ्या प्रकारात आपणही सहभागी होतो. तेव्हा आज महारावांना माफी मागायला लावली आहे, उद्या मलाही माफी मागा असं सांगतील. त्यापेक्षा आधीच महारावांनी हा विषय संपवून टाकला तर उत्तम, या विचारानं शरद पवार यांनीच महारावांना माफी मागून मोकळे व्हा असं सांगितलेलं आहे. स्पष्ट आहे ते. अन्यथा पक्का बिलंदर हिंदू द्वेष्टा विचित्र लेखावाला हा बोरू बहादर इतका सहजासहजी हात जोडून माफी मागणार नाही आहे, लक्षात घ्या. कारण यांनी आयुष्यभर आपल्या देवी देवतांवर चिखलफेकच केलेली आहे. आज हा म्हणतोय की माफ करा आणि यापुढे असं होणार नाही, पण नाही, मला याच्यावर अजिबात भरोसा नाही. खरं कारण आता तरी लक्षात येतंय का? महारावांच्या माफी नाट्याआडून पवार या प्रकरणातून स्वतःला वेगळं करू इच्छित आहेत. पण तसं त्यांना आता सध्या तरी करता येणार नाही. ते स्वतः यात सामील होते, व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई व्हायला हवी आणि हे सरकारला कळायला हवं. 40 चोरांपैकी एकाला दमात घेत झापला त्या दिवशी, माफी मागायला लावली. पण खुद्द अलिबाबा मात्र सही सलामत हिंडतोय की तिकडे. त्याचं काय? पवार ओळखून आहेत, लोकांची स्मरणशक्ती कमजोर असते. राजकारणाच्या गदारोळात अशा बारीक सारीक गोष्टी आपण सहज विसरून जातो, बऱ्याचदा दुर्लक्ष करतो. महाराव पकडले गेलेत पण शरद पवार सुटलेत. त्या व्यासपीठावरच्या आमदार खासदारांसकट या पक्षाचे सर्वेसर्वा म्हणून जे मिरवतात ना शरद पवार, त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. ते सुट्टा कामा नये. निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मतांचा फटका बसू नये यासाठी पवारांनी महारावांना माफी मागायला लावली आहे आणि सारं काही शांत करून टाकलं आहे. पवारांचा डाव यशस्वी ठरला आहे असं वरकरनी तरी दिसतंय, पण हिंदूंनी हा कावा ओळखायला हवा. पवारांना याची नेमकी काय शिक्षा व्हायला हवी हे तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या. मित्रो, या चॅनेलवरचे विषय कंटेंट जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मग पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.